नमस्कार मित्रांनो, कशा आहात? ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत श्री संत बहिणाबाई यांचा अभंग क्रमांक 38 आणि अभंगाचे अर्थ. तर चला सुरुवात करूया. भ्रतारी निश्चय केला मना माझी, जावे उद्या आजी टाकून. तव त्यासी विथा झाली शरीरास, झाला 7 दिवस जाळा देही. ओळखीचे जन नायके उत्तर, आपण अहोरात्र तयापाशी. दिधल्या औषध नेती तया मान, जीव विथा फार पूर्ण सोसी. एक मासवरी अन्न विवर्जित, वेत्था हे अद्भुत सोसितसे. नाना देवकुळे देवतांची भाष, ठेविल्या विशेष बहु काही. परितया विथ्थी लागिन हे गुण, म्हणे तो मरण आले मज. काय पांडुरंगा तुकोबासी निंदी, विथ्था तेची संधी आली मज. जरी तुकाराम निंदिला त्या गुणे, असेल दुखणे वेत्था मज. जरी चमत्कार दाखवाव्या सध्या, जिबी विश्ववंधा तुकारामा. बहिणी मने झाला अनुताप भ्रतरा, पांडुरंग पुरा अंतर साक्ष. अर्थ: माझ्या पतीने मनामध्ये निश्चय केला, उद्या या सर्वांना टाकून निघून जावे. असे ठरवून ते जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या शरीरामध्ये भयंकर अग्नीप्रमाणे ताप होऊ लागला. हा ताप 7 दिवसापर्यंत होत होता. ओळखीचे लोक उपाय सांगू लागले, तरी ते त्यांचे ऐकेना. मी मात्र रात्रंदिवस त्यांची सेवा करत त्यांच्याजवळच होते. आपण जर त्यांना औषध दिले तर ते त्यांचा मान ठेवत नव्हते आणि त्यांच्या जीवाला मात्र फार त्रास होत होता. तो ते सहन करत होते. जसे महिनाभर अन्न न खाल्ल्यामुळे जीवाला त्रास होतो, तसा अद्भुत त्रास ते सोसत होते. अनेक प्रकारच्या देवदेवतांचे उपाय केले, कोणाचे काही पत्करूनही घेतले तरी गुण येईना. माझ्या या त्रासाला आता कशानेच गुण येत नाही. आता माझे मरणच जवळ आले आहे, असे माझे पती म्हणू लागले. ते म्हणू लागले, हे पांडुरंगा, मी तुकोबारायांची निंदा केली म्हणून संधी साधून तरीही व्यथा माझ्या मागे लागली नाही ना. जर मी तुकोबारायांची निंदा केली म्हणून मला असे दुखणे आले असेल, तर मला लगेच चमत्कार दाखवा. मी त्या विश्ववंदनीय श्री तुकोबारायांना जीवाच्या ठिकाणी धारण करीन. श्री संत बहिणाबाई म्हणतात, अशा पद्धतीने माझ्या पतीला अनुताप झाला. याचा साक्षी पांडुरंग परमात्माच आहे. अभंग क्रमांक 39. वृद्धसा ब्राह्मण येऊनी बोलतू, म्हणे का रे मृत्यू इच्छितोसी. वैराग्य का तुझ आले असे मना, स्त्रीचा त्याग कोणा गुणे केला. आधी इचा विचार अपराधी अंतरी, मग कोपा करी प्रवर्तावे. वांचण्याची इच्छा असली या मानसी, तरी तू येसी अंगीकारी. स्वधर्माविरहित वर्तेल ही जरी, तरी तिचा करी त्याग वेड्या. ही आहे विरक्त निश्चित हरिभक्त, तुवा पायी सत्य तैसे भावी. होईल कल्याण बोलत ब्राह्मण, भ्रतारे चरण वंदिले. सांगितले सर्व कारण आपण, देई जीवदान आजी मज. ये व्यथेपासून वाचवी स्वामिया, जीव तुझ्या पाया वाहिन मी. स्त्रियेसी सर्वथान बोले आपण, हरीशी शरण जीवे भावी. केला नमस्कार प्रत्यक्ष उठून, होईल कल्याण म्हणे द्विज. एक देवी ही दोघांचे बोलणे, घाली लोटांगणे व्रतारासी. झाला तो अदृश्य ब्राह्मण तात्काळ, आरोग्य कुशल देह झाला. बहिणी म्हणे देव कृपा करी तरी, सर्व सिद्धिदारी तिष्ठ तिला. अर्थ: माझ्या पतीला असा पश्चाताप झाल्यानंतर एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्यासमोर येऊन त्यांच्यासमोर बोलू लागला आणि म्हणू लागला, अरे पाटका, तू उगीचच अशी मृत्यूची अपेक्षा का करत आहेस? तुझ्या मनाला असे वैराग्य का आले आहे आणि तू तुझ्या पत्नीचा त्याग कोणत्या कारणास्तव करत आहेस?
तू आधी तुझ्या मनामध्ये हिचा अफरात विचार आणि मग तिच्यावर तुझा कोप प्रगट कर. जर आता तुला जिवंती राहण्याची इच्छा असेल तर तू हिचा अंगीकार कर. अरे वेड्या, ही स्वधर्म विरहित वागत असेल तर तू तिचा त्याग कर. अरे ही तर निश्चितच विरक्त अशी हरिभक्त आहे. तू सुद्धा तिच्याप्रमाणेच हरिभक्त कर. असे केल्याने तुझे कल्याण होईल. अशी तो ब्राह्मण बोलू लागला. तेव्हा माझ्या पतीने त्या ब्राह्मणाच्या चरणांना वंदन केली आणि माझे पती म्हणू लागले, हे ब्राह्मण देवता, तुम्ही मला माझ्या सर्व त्रासाचे कारण सांगितले. आज मला जीवदान द्या. हे स्वामी, मी जर या त्रासातून वाचलो तर मी तुमच्या चरणी जीव वाहीन. मी माझ्या पत्नीला इथून पुढे काहीही बोलणार नाही आणि जीवाभावाने श्रीहरीला शरण जाईन. असे म्हणत माझ्या पतीने प्रत्यक्ष उठून त्या ब्रह्मणाला नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मणेही तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. मी सुद्धा त्या दोघांचे बोलणे ऐकत होते. माझ्या पतीचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी त्यांच्याबरोबर लोटांगण घातले. एवढ्यात तो ब्राह्मण लगेचच अदृश्य झाला. ब्राह्मण जाताच माझ्या पतीच्या शरीराचा दाह शांत झाला आणि त्यांना आरोग्य प्राप्त झाले. श्री संत बहिणाबाई म्हणतात, देवाने कृपा केली तर सर्व सिद्धी आपोआपच दारात उभ्या राहतात. अभंग क्रमांक 40. आरोग्य तात्काळ व्यथेचा हारास, झाला दिसंदिस भ्रातराचा. मग करी कृपा बोले समाधाने, दिस्याचे हे ठाणे दूर केले. म्हणे आता सर्व जावे इथुनिया, आपुलिया ठायास्थ स्थाना. देवे आपणासी ब्रह्मणाच्या वेसे, सांगितला शेष प्राक्तनाचा. तेची आता करू हरीची ओ भक्ती, मिरासींची खंती वाटेली. माझे माये बाप तयासी सांगत, तुम्ही जाणीवंत देव गावा. आपण अरण्यात दोघे करू वास, देवाच्या बोलास धरोनिया. हो आता कल्याण किंवा अकल्याण, आम्ही तो संपूर्ण भक्ती करू. तुकोबांच्या गावा जाऊनिया राहू, मनीचा दृढाव धरोनिया. ऐसी पालटली भ्रतराची बुद्धी, स्वामी कृपानिधी अंतरसाक्ष. काय एक देव करील ते नव्हे, प्रत्यक्ष अनुभवे सर्वजण. बहिणी म्हणे अवघी घेऊन चाललो, तुकोबांच्या आलो दर्शनासी. अर्थ. माझ्या पतीच्या आजाराचा तात्काळ नाश झाला. त्यांना आरोग्य प्राप्त झाले आणि त्यांच्या मनातील व्यथासुद्धा दिवसेंदिवस कमी होऊ लागली. मग ते सावधान होऊन माझ्यावर कृपा करून बोलू लागले. मी माझा द्वेष आता दूर केला आहे आणि म्हणू लागले, आता आपण सर्वजण येथून आपल्या स्वस्थानाच्या ठिकाणी जाऊ. देवाने आपल्याला ब्रह्मणाचा जन्म दिला आणि आपले प्रारब्धही ठरवून दिले आहे. हेच ब्रह्मणाच्या वेशात येऊन देवाने सांगितले. देवाने सांगितल्याप्रमाणेच आता आपण श्रीहरीची भक्ती करू. आजपर्यंत मी तुमच्यावर मालकी दाखविली याची मला खंत वाटत आहे. यानंतर माझे पती माझ्या आईवडिलांना सांगू लागले, तुम्ही आता निवांत तुमच्या देवगावी निघून जा व आम्ही दोघे पतिपत्नी देवाच्या सांगण्यानुसार अरण्यात वास्तव्य करू. आता आमचे कल्याण हो की अकल्याण हो तरी संपूर्ण भक्तीच करू. मनामध्ये दृढ निश्चय करून श्री तुकोबारायांच्या गावात जाऊन राहू. सर्वांच्या अंतःकरणाचा साक्षी असणारा तो परमात्मा त्यांच्या कृपेने माझ्या पतीशी अशी बुद्धी पालटली. देव करील आणि ते होणार नाही असे जगामध्ये काय आहे, याचा सर्व जगाला प्रत्यक्ष अनुभव आहे. श्री संत बहिणाबाई म्हणतात, आता आम्ही सर्वांना आपल्याबरोबर घेऊन निघालो आणि श्री तुकोबारायांच्या दर्शनासाठी आलो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. ओम श्री संत बहिणाबाई. बाय सर्वांना.